अक्षय तृतीया हा केवळ शुभ मुहूर्त नसून आत्मशुद्धी आणि दृढ संकल्पाच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचा पवित्र पर्व आहे, असा प्रभावी संदेश मुनिश्री 108 निर्यापक श्रमण वीर सागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून दिला. स्वर्गीय भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वालचंद शिक्षण समूहातर्फे आयोजित ग्रीष्मकालीन वाचन उपक्रमाअंतर्गत WIT जैन टेम्पल येथे ते बोलत होते. दान म्हणजे कमी होणे नव्हे, तर आत्म्याची समृद्धी आहे आणि संकल्प म्हणजे त्या समृद्धीकडे नेणारा दृढ मार्ग, असे त्यांनी स्पष्ट केले. जैन धर्म तत्वज्ञानानुसार श्रावकाचे जीवन केवळ संसारापुरते मर्यादित नसून आत्मोन्नती आत्मोन्नतीचा सजग प्रवास आहे. देवपूजा, स्वाध्याय, गुरुसेवा आणि दान ही श्रावकाची मूलभूत कर्तव्ये असून दान विशेष महत्त्वाचे आहे. दानाच्या माध्यमातून लोभ, आसक्ती आणि अहंकार यांचा क्षय होऊन आत्मशुद्धी साध्य होते, असे त्यांनी सांगितले.